प्रशासनाची लाज लज्जा सुटेना, भ्रष्टखोरांची पाठ काही फुटेना, उपोषणकर्त्याचा जीव मात्र तुटेना. उपोषणाचा 7वा दिवस. अमरावती आयुक्तांच्या दारी भ्रष्टाचाराचा उजेड की न्यायाचा अंधार. अमरावती बुलढाणा विशेष प्रतिनिधी. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रशासन अजून किती खालच्या थराला जाणार, असा संतप्त सवाल सध्या अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर घुमत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धाड व देऊळघाट ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाचा आज 7वा दिवस उजाडला. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढत आहे. भ्रष्टशाहीसमोर प्रशासन नतमस्तक. बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित भ्रष्ट यंत्रणेला वाचवण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. न्यायाच्या अपेक्षेने सत्याचा दिवा हातात घेऊन आलेल्या उपोषणकर्त्यांना प्रशासनाने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचे दिवे उजळत असताना न्याय मागणाऱ्यांचा दिवा विझवण्याचे पाप प्रशासन करत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. रमजानचा पवित्र महिना, तरीही उपोषण सुरूच. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून ईदचा सणही जवळ आलाय. अशा परिस्थितीतही न्याय मिळावा म्हणून जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा आणि रिजवान खान यांचे उपोषण सुरूच आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार न्याय मागणारे रस्त्यावर उन्हात बसले आहेत, तर भ्रष्टाचार करणारे अधिकारी थंडगार AC कार्यालयात बसून सुरक्षित आहेत. जनतेचा संतप्त सवाल 7 दिवस उलटूनही विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्याकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलकांचा संयम सुटत चाललाय. जनतेतून आता काही टोकदार प्रश्न विचारले जात आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे? उपोषणकर्त्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? अमरावती आयुक्त कार्यालय हे न्यायाचे मंदिर आहे की भ्रष्टाचाराचे आश्रयस्थान? लढा निर्णायक टप्प्यावर. जर या पवित्र सणासुदीच्या काळातही न्याय मिळाला नाही तर या अन्यायाविरोधात बुलढाणा जिल्ह्यात जन आक्रोश उसळेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा आणि रिजवान खान यांनी दिलाय. बुलढाण्यातील भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून न्याय जिंकेल की भ्रष्टशाही पुन्हा डोकेवर काढेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.